मी बाहेर जाऊन येतोय, दुकानावर लक्ष ठेवा. हो भाऊ. बाळा तुझे फादर कुठे आहेत? बाबा बाहेर गेले. बाहेर गेले का? बरं लवकर एक काम कर, 200 पाने एक नोटबुक घे. हो देतो हा. ठीक आहे. हे बाळा कितीला आहे? 90 रुपये. अरे 90? अरे मी रेग्युलर त्याला 70 रुपयाला घेऊन जातोय. नाही 70 नाही, 90लाच होईल. अरे असं कसं? ते बाबांनी मला 70ला देतात. ते बाबा कुठे आहेत? बोलव बघू. काका आता भाव वाढलेले आहेत, तुम्हाला घ्यायची तर घ्या, नाही तर दुसरीकडे घ्या. घे, मला आता अर्जंट आहे, मी घेतो. असू दे. काय रे बाळा, काय गिरायक कोण आलं होतं का? हो आलतो ना. त्यांनी 70ची बुक मी त्याला 90ला दिली. बाबा आपला 20 रुपयाचा फायदा झाला. अरे आपला फायदा नाही झाला बाळा, आपलं नुकसान केलंस रे तू. बाबा नुकसान कसं, पण 20 रुपयाचा तर आपला फायदा झाला. अरे जर तो आपला रेग्युलर कस्टमर असेल आणि तू 70ची वस्तू त्याला 90ला विकली, तो नेक्स्ट टाइम आपल्याकडे येईल का? कायमचं गिरायक तोडून बसला असतो. धंद्याचा पहिला नियम, एकाच कस्टमर कडनं एकाच वेळी सगळे पैसे कमवायचे नसतात रे. त्याला आपल्याशी जोडून नेहमी नेहमी त्याकडनं पैसे येत राहतात. धंदा कधी पण इमानदारीवर चालत असतो. तू त्याचा विश्वास तोडला, विश्वास तुटला म्हणजे धंदा वाचला. हे कायम लक्षात ठेव. सॉरी पप्पा, माझ्याकडून चूक झाली. इथून पुढे मी परत असं नाही करणार. ठीक आहे बाळा, इथून पुढे काळजी घे. मित्रांनो, कोणताही धंदा असो, धंदा हा फक्त इमानदारीवरच चालतो आणि विश्वासावर चालतो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.